ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। शहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय। अमित शहांचे त्र्यंबकेश्वर, मालेगाव आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असणार आहेत। ऑपरेशन टायगरबाबत शहा आणि शिंदेंमध्ये हाय व्होल्टेज बैठक होणार आहे। इतर पक्षातील खासदार आणि आमदारांच्या प्रवेशाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मालेगावात सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत। अमित शहांच्या कार्यक्रमात छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत, तर भुजबळ शहांसमोर नाराजी उघड करण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आले। ठाकरेंनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे। उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील मार्गदर्शन करणार आहेत। नागपूर महसूल प्रशासनाचं कामकाज आणखी गतीनं व्हावं यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांमध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत। त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावलं उचलली असून तातडीनं प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्यात। एक देश एक निवडणुकीशी संबंधित 2 विधेयकांवर चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची दुसरी बैठक 31 जानेवारीला होणार आहे। नवी दिल्लीतील संसद एनएक्सी भवनच्या मुख्य समिती कक्षात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे। महायुतीतील भाजपच्या मंत्र्यांचे पीए हे थेट संघाचे कार्यकर्ते असणार आहेत। भाजपच्या मंत्र्यांचे सर्व पीए हे थेट संघाच्या मुशीमध्ये घडलेले असतील, त्यामुळे संघ आणि भाजपमध्ये देखील योग्य समन्वय साधता येईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे। पुण्यात देश आणि राज्य पातळीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता वाढलाय। गेल्या वर्षी पुणे शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे 853 दौरे झाले असून 2023च्या तुलनेमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात दुपटीनं वाढ झाली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उबाठा पक्षाचा मेळावा पार पडला। या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी अमित शहांसह उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला। अमित शहांनी घटनाबाह्य सरकार लादलं, त्यांचा समाचार घेतच राहणार असा इशारा ठाकरेंनी दिलाय। वाघ काय असतो आणि पंजा काय असतो हे येत्या काळात दिसेल। मराठी माणसाच्या नादी लागू नका। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे मोदी शहा किस झाड की पत्ती अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला। गद्दारांनी वार केला तरी मी संपणार नाही, गद्दारांना गाडूनच संपणार, मैदान सोडेन तर जिंकूनच सोडेन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला आव्हान दिलं। महापालिका निवडणुकीत आम्हाला गाडायची भाषा करता, एकदा निवडणुका होऊ देत मग बघा कोण कोणाला गाडतं असं म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। वेळ आल्यास स्वबळावर लढण्याचा निर्णय घेणार, महापालिकेसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत दिले। स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे असंही शिंदे म्हटलंय। खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले। मोदी शहांवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना जनतेनं निवडणुकीत खरी जागा दाखवली अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतलाय। उद्धव ठाकरेंनी कुणालाही इशारा दिला नाही तर कार्यकर्त्यांशी बोलून मगच स्वबळाचा निर्णय होईल असं ते म्हटलेत। चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं उबाठा नेते अनिल परब यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला एकटेच गेले, त्यांनी एकनाथ शिंदेंना सोबत नेलं नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे रुसून त्यांच्या गावी गेले होते। रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू अशी मिश्किल टिप्पणी करत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला। शिवसेना मेळाव्याला आमदार तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार उपस्थित राहिले नाहीत। मंत्रिपद न मिळाल्यानं दोघेही नाराज असल्याची चर्चा होती। आता दरम्यान गैरहजेरीमुळे दोघांची नाराजी उघड झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार राजन साळवी देखील उबाठाच्या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यामुळे राजन साळवी उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या। दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 61 सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्रात 15,70,000 कोटींची गुंतवणूक येणार असून 16 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। दावोसमधील गुंतवणुकीसंदर्भात काहींनी ट्विट केले, पण मी त्यांना उत्तर द्यायला जाणार नाही असं उत्तर फडणवीसांनी टीकाकारांना दिलंय। तर मन की जलन का इलाज नहीं हो सकता असं म्हणत त्यांनी टीकाकारांना खोचक टोला लगावलाय।
तुळजाभवानी देवीच्या 207 किलो सोनं आणि 2570 किलो चांदीचे दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं ही स्थगिती दिली आहे. मंदिर संस्थाननं परवानगीसाठी केलेला अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय. तब्बल 13 वर्षांनंतर दागिने वितळवण्याची प्रक्रिया राबवली जाणार होती. सिडकोकडून ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासह सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचं आवाहन सिडकोमार्फत करण्यात आलं. मशिदीवरील लाऊडस्पीकरबाबत हायकोर्टानं मोठा निकाल दिलाय. लाऊडस्पीकरच्या आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी. पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा उल्लंघन केलं तर लाऊडस्पीकर जप्त करा, असे थेट आदेश मुंबई हायकोर्टानं दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माथेफिरूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामफलकावर दगड फेकला. ही घटना घडताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. अंबरनाथमध्ये कचरा उचलला जात नसल्यानं शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. पालिकेकडून 5 वर्षांसाठी 80 कोटींचं टेंडर काढण्यात आलं होतं, मात्र तरीही ठेकेदार नियमित कचरा उचलत नसल्याचं समोर आलंय. नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर 41 इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यातील 34 इमारतींवर हातोडा चालवला गेलेला आहे. दरम्यान नागरिकांनी याविरोधात संताप व्यक्त केला. दागिने ठेवून घरं घेतली आहेत, त्यामुळे घराच्या बदल्यात घरं द्या अशी मागणी जोर धरते. पुणे मनपामध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आजही दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं जीबीएसच्या प्रादुर्भावाचा धोका वाढलाय. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी धायरी, किरकटवाडी, नांदेड, खडकवासला, नांदोशी आणि नर्हे या भागाचा दौरा केला. सिंधुदुर्गात तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळल्यानं पाणीपुरवठा बंद झालाय. घोडगेवाडी, भटवाडी, परमे गावासह गोव्यातील पेडणेतील शेती बागायतींना याचा फटका बसलाय. दरम्यान कामात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नांदेडच्या वजीराबाद बाजारपेठेमध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक महिन्यांपासून रस्त्याचं काम रखडल्यानं नागरिकांसह व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. तात्काळी रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी होते. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी गडचिरोलीत विकास कामासंदर्भात आढावा बैठक घेतली. या 2 आठवड्यांपर्यंत कुठलाही प्रस्ताव प्रलंबित राहू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यात औद्योगिक वसाहत होण्याच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं उद्योजकांसह बैठक घेतली आणि मतं जाणून घेतली. या बैठकीतून 100 दिनाच्या कार्यक्रमाचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची 55,000 क्विंटल, नाशिक जिल्ह्यामध्ये 1,26,000 क्विंटल तर सोलापूर बाजारात 28,000 क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1900 रुपयांपासून 2,400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 8,179 इतकी आवक झाली तर त्याला 2,328 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. कमाल दर हा 2,269 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 35,801 क्विंटल आवक झाली तर सोयाबीनला 4,006 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला तर कमाल दर हा 4,241 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्य सरकारनं विदर्भातील 4 जिल्ह्यातील नुकसान झालेल्या संत्री उत्पादक शेतकऱ्यांना 165 कोटी 83 लाखांची मदत देण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं देशातील कापूस उत्पादनात वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. आपल्या यापूर्वीच्या अंदाजात वाढ करत 2024-25च्या हंगामात देशभरात ऑक्टोबर 2025 अखेर 304.25 तर 6 लाख कापूस गाठींचं उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील 2 दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट होते आहे, त्यामुळे पहाटे किंचित गारवा जाणवू लागलाय. मात्र दिवसभर पुन्हा उकाडा सहन करावा लागतोय. दरम्यान पुढील 2 दिवस कमाल तापमानामध्ये देखील काहीशी घट होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. पावसाळी पाण्याचा जलद गतीनं निचरा व्हावा यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात असे आदेश महानगरपालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणांना दिले आहेत. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली आहे. दूषित पाणी अथवा अन्नातून हा संसर्ग होत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे. काही रुग्णांच्या तपासणीमध्ये त्यांना या जीवाणूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालंय.
पुणे शहरात आणि ग्रामीण भागात जीबीएस रुग्णांची संख्या 67 वर पोहोचलेली आहे। त्यापैकी 13 रुग्ण हे कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर आहेत। दरम्यान महापालिकेची तोकडी आरोग्य सेवा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे, कारण या रुग्णांपैकी एकही रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत नाहीये। दादरमधील शिवाजी पार्क परिसरात धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई आयआयटीनं दिलेल्या उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढील आठवड्यात मैदानातील धुळीबाबत आढावा घेणार आहे। नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचे दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र आयडॉल नेहमीच सोयीस्कर ठरतं। मात्र गेल्या 2 शैक्षणिक वर्षांपासून आयडॉलमधील विद्यार्थी संख्येचा आलेख उतरता राहिल्याचं दिसतंय। यंदा पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध 16 अभ्यासक्रमांसाठी अवघ्या 24,894 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला। भटक्या श्वानांना खायला घालणाऱ्या महिलेच्या गृहसेवकाला सोसायटीच्या आवारात प्रवेश करण्यापासून गृहनिर्माण संस्था रोखू शकत नाही। असं करणं हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केल्यासारखं आहे, असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलंय। नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून वाशी येथे पोलीस खात्यातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जल्लोष वर्दीतल्या गर्दीचा या कार्यक्रमाला मराठी अभिनेते स्वप्नील जोशी उपस्थित होते। यावेळी मान्यवर आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी एकच ठेका धरला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजनेबाबत सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता असून या पेन्शन योजनेतून दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे। सध्या अटल पेन्शन योजनेतून 1,000 ते 5,000 रुपयांची रक्कम दिली जाते। सविस्तर बातमी पाहूयात। राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरत असतानाच बांगलादेशच्या महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। तब्बल 2 हफ्ते उर्मिला खातूनच्या खात्यात जमा झाले। मुंबईतल्या कामाठीपुरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींसोबत आता बांगलादेशी घुसखोर सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। काही घुसखोर योजनेचा लाभ घेत आहेत तर काही घुसखोर गुन्हे करत आहेत। अभिनेता सैफ अली खानवर वांद्र्यातल्या निवासस्थानी हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद बांगलादेशचाच घुसखोर होता। तिकडे मुंबईतल्या कामाठीपुरात बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। उर्मिला खातूनच्या खात्यात योजनेचे 2 हप्ते जमा झाले। पोलिसांनी केलेल्या तपासात तिचं आधार कार्ड बनावट असल्याचं सिद्ध झालंय। या सर्व प्रकाराची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे। विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत। त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता। विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना प्रचंड गाजली। आता अपात्र लाडक्या बहिणींना अर्ज करून योजना बंद करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे। मात्र बांगलादेशी महिलांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानं घरचे उपाशी आणि बाहेरचे तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यातील अनेक जमिनींवर अतिक्रमण केल्याचं निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारनं कडक भूमिका घेतली। अशा बांधकामांना परवानगी देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। आंबेगावात तालुक्यातील फणसवाडी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे। त्यामुळे चिमुकल्यांवर आता जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे तातडीनं या शाळा दुरुस्त करण्याची मागणी होती आहे। जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून दिवसा 3 फेज वीज दिली जात आहे। मात्र दिवसाची 3 फेज वीज दिली जात असताना त्यामध्ये 2 तासाची कपात करण्यात आली असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोक।